पालघर जिल्ह्यामधील गडचिंचले या परिसरामधलं जे साधू हत्याकांड झालेलं होतं त्या साधू हत्याकांडामधला प्रमुख आरोपी म्हणून ज्यांच्यावर आरोप झालेले होते आणि त्या काशीनाथ चौधरी आणि त्यांचाच पुन्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला होता। मात्र अगद्या 12 ते 24 तासाच्या आतमध्ये त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाची स्थगितीसुद्धा आलेली आहे। आज त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांची भूमिकासुद्धा मांडलेली आहे। नेमका हा आरोप काय होता, तुमच्यावर का आरोप करण्यात आलेली आणि गडचिंचले प्रकरणामध्ये तुमचा काय रोल होता? गडचिंचल्याच्या त्या दुर्दैवी अशा संवेदनशील प्रकरणामध्ये मी साक्षीदार आहे। पोलिसांच्या विनंतीवरनं मी त्या घटनास्थळी त्या प्रवाशांना वाचवण्यासाठी गेलेलो होतो। एवढाच माझा त्या घटनेशी संबंध आहे। नेमका तुम्ही का गेले होतात, कशासाठी आणि तुम्हाला कुणी तिथं बोलवले होतं आणि जेव्हा तुम्ही त्या घटनास्थळावरती गेला होता त्यावेळेसचं चित्र काय होतं? मी त्या घटनास्थळी पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो, कासा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या विनंतीवरनं गेलो। तिथे गेल्यानंतर बराच मोठा मोप होता, खूप संख्या होती, बऱ्याच ठिकाणी रस्त्याला जाताना अडथळे होते, ते पार करत आम्ही गेलो आणि त्या लोकांना गाडीमध्येच दडकाने मारण्याचा प्रकार सुरू होता। त्यावेळेस तुम्ही काय सोडवण्याचा प्रयत्न किंवा सिच्युएशन काय? प्रचंड जमाव होता, आम्ही सोडवण्याचा गटागटाची जी लोक होती त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु काही लोकही पिलेली होती, ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती। पूर्ण अंधार होता, रात्रीची वेळ होती आणि जमाव एवढा मोठ्या संख्येने ऑर्डर करत होता। आम्हाला आमच्या जीवाचा धोका वाटत होता, एवढा प्रचंड दगडफेक आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या। आम्ही प्रयत्न केले, 100% प्रयत्न केले। माझ्यासोबत जे पोलिस होते त्या सगळ्यांनी प्रयत्न केले। त्यावेळेस तुम्ही कुठल्या पक्षाचं प्रतिनिधित्व करत होतात आणि त्याच वेळेस भाजपाने तुमच्यावरती गंभीर असे आरोप केलेले होते? मी त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तालुका अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचा बांधकाम सभापती या पदावर कार्यरत होतो। त्यावेळेस आरोप केले, त्या आरोपावरती मला काही मत व्यक्त करायचं नाही। पण आज ज्यावेळेस भाजपाने तुमच्यावरती एवढे गंभीर आरोप केलेले होते आणि आज पुन्हा तुमचा भाजपामध्ये पक्षप्रवेश झाला आणि अवघ्या काही तासामध्ये तुमचा पक्षप्रवेश रद्द केला, याबाबत तुमची भूमिका काय आहे? का अशी प्रक्रिया घडाली? नाही, या बाबतीत मला अजून काही मत व्यक्त करायचं नाही। या राजकीय टिप्पणीवरती मला कुठलीच टिप्पणी द्यायची नाही। आता तुम्हाला काय त्रास होतोय, कशा पद्धतीने हा मानसिक त्रास होतोय? कारण पक्षप्रवेश होणं आणि पक्षामध्ये स्थगिती देणं, कसं आहे, राजकीय जीवनमध्ये असे आरोप प्रत्यारोप होत राहतील, परंतु या सगळ्या आरोपामुळे माझं कुटुंब अत्यंत व्यथित झालेलं आहे, दुःखी झालेलं आहे। आम्ही अत्यंत सामान्य कुटुंबातली लोक आहोत। मी आदिवासी भागातला संघर्षातनं आलेला कार्यकर्ता आहे, मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आणि अशा वेळेस माझ्या कुटुंबामध्ये हे सगळं घडतं, माझ्या मुलांसमोर घडतं, त्यांना जे बघतात तर ते प्रचंड व्यथित आहेत। त्यांना कॉलेजला जाणं, त्यांच्या हॉस्टेलला राहणं त्यांचं मुश्किल झालेलं आहे आणि यासाठी मी आता माझी ही लढाई माझ्या कुटुंबासाठीची आहे। ज्यावेळेस ज्यांनी तुम्हाला पक्षप्रवेश दिलेला होता, नेमकं तुमची काय चर्चा झाली होती त्या पक्षप्रवेशाच्या वेळी? कुणाकुणासोबत चर्चा झालेली होती? माझ्या जिल्ह्यातल्या स्थानिक नेतृत्वासोबत चर्चा झालेली आणि मी त्यांची एवढंच बाकीचं त्या पक्षामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची मी इच्छा व्यक्त केली। मी या अगोदरही भारतीय जनता पक्षामध्ये काम करत होतो। मी त्या पक्षाच्या तिकिटावरती पंचायत समितीची निवडणुकी लढलेला आहे, त्यामुळं मला काय भाजप पक्ष हा काय नवीन नव्हता। आता ज्यावेळेस तुम्हाला पक्षामध्ये घेत असताना नेमकी तुमच्यासोबत काय कमिटमेंट झालेली होती? तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं सुद्धा आश्वासन दिलं होतं अशी सुद्धा चर्चा आहे, नेमकी काय वस्तुस्थिती काय? वस्तुस्थिती हीच आहे की देवेंद्रजी आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन जाणं, एवढीच माझी कमिटमेंट या लोकांच्या प्रती होती। सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची माझी इच्छा होती आणि ती मी त्यांच्यासमोर व्यक्त केली। आता भाजपाने तुम्हाला तुमच्या पक्षप्रवेशाला स्थगिती दिलेली आहे, या पुढची लढाई तुमची काय असणार आहे? पुन्हा भाजपमध्येच असणार आहे का तुम्ही घरवापसी तुमच्या पक्षामध्ये करणार? मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहणार। राष्ट्रवादीमध्ये करणार का भाजपमध्ये? भाजपचं सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार। पक्षानं तर तुम्हाला स्थगिती दिली, परंतु काम करायला कुठे आहे? सर्वसामान्य लोकांची कामं करायची, त्यांच्या शासनाची योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोचवणं हे कामच आहे। याबाबत वरिष्ठ भाजपाशी काय आपली चर्चा झाली का? माझं कोणाशीच अजून काही चर्चा झालेली नाही।
निश्चितच हे होते काशीनाथ चौधरी आणि गडचिंचले प्रकरणामध्ये यांच्यावरती गंभीर आरोप झालेले होते, तेही भाजपाने आरोप केलेले होते. मात्र आता भाजप पक्ष प्रवेशाच्या नंतर पुन्हा त्यांच्यावरती स्थगिती आलेली आहे. त्यामुळं मी व्यथित आहे, माझं कुटुंब व्यथित आहे आणि यानंतरच्या लढाईमध्ये मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र आता या सर्व घडामोडीमध्ये येणाऱ्या या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये नेमके काय उलथापालथ होते हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर.